हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर मी श्वेता तुमचं मेकअप अँड मजमूरवर स्वागत करते. मी या चॅनलवर ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, स्किन केअर आणि घरच्या घरी कसा मेकअप करता येईल यासंबंधी कंटेंट बनवते. जर तुम्ही या प्रकारच्या व्हिडिओजमध्ये इंटरेस्टेड असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर थँक्यू सो मच अँड वेलकम बॅक. फेसवरचं हायपर पिगमेंटेशन लपवण्यासाठी मी इनसाइड प्रो पॅलेटमधलं ऑरेंज कलरचं करेक्टर वापरते. ते बोटानेच ब्लेंड करून घेणार आहे आणि त्यानंतर एक माझ्या स्किनशी मिळत्या जुळत्या अशा शेडने ते न्यूट्रलाइजसुद्धा करून घेणार आहे. ही शेडसुद्धा त्या सेम इनसाइडच्या प्रो पॅलेटमधली आहे. हे क्रीम प्रोडक्ट असल्यामुळे बोटाने खूप इझिली ब्लेंड होतं आणि एकदा प्रोडक्ट अप्लाय करून ब्लेंड करून घेतल्यानंतर मी एका टॅम्प अशा ब्युटी ब्लेंडरने ते व्यवस्थितपणे ब्लेंड करून घेणार आहे. आता प्रोडक्ट नीट ब्लेंड झालं आहे आणि ऑरेंज कन्सिलर न्यूट्रलाइज केल्यानंतर दिसत नाही आहे. या पुढची स्टेप आहे ती म्हणजे फाउंडेशन. पण मी आज फाउंडेशनच्या ऐवजी BB क्रीम वापरणार आहे. हे मास ब्रँडचं आहे आणि माझी शेड आहे 04 टॅन. नॅचरल लुकसाठी आणि एव्हरीडे वेअरसाठी हे BB क्रीम अमेझिंग आहे. BB क्रीम ब्लेंड करण्यासाठी मी फ्लॅट टॉप असा ब्रश घेतला आणि ते प्रेसिंग मोशनमध्ये ब्लेंड करते. नेक्स्ट स्टेप इज हायलायटर. तर त्यासाठी मी मेबेलिनचं फिट मी रेंजमधलं 30 नंबरचं हायलायटर घेतलं आहे. हे माझ्या शेडपेक्षा 1 ते 2 शेडने लायटर आहे आणि परफेक्ट हायलाईट करतं फेसला. हायलायटर नीट ब्लेंड करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे लूज पावडरने फेस सेट करून घ्यायचा आणि त्यासाठी मी असा ट्रायंगल पफ वापरते आणि पावडर स्किनमध्ये प्रेस करते जेणेकरून माझा बेस प्रॉपरली लॉक होईल आणि जास्त काळ टिकेल. नेकलासुद्धा लूज पावडर लावल्यानंतर आता आपण फेसला ब्लश लावणार आहोत. त्यासाठी मी कलरपॉप ब्रँडचं ब्लश वापरते. हे मॅट ब्लश आहे आणि याचं नाव आहे सिएना. आणि फेस हायलाईट करण्यासाठी मी बेका कॉस्मेटिक्सचं ओपल हायलायटर वापरते. हे खूप सटल हायलायटर आहे आणि डस्की स्किनवर खूप छान दिसतं. आज आयशॅडोसाठी मी पावडर प्रोडक्ट न वापरता माझी एक मूज लिपस्टिक आहे ती वापरली आहे. ती सर्वात आधी मी डोळ्यावर लावून घेतलं आहे, प्रोडक्ट डिपॉझिट केलं आहे आणि त्यानंतर फ्लफी अशा ब्रशने ब्लेंड करून घेते. आपण दुसऱ्या डोळ्यावर पण सेम प्रोसिजर रिपीट करणार आहोत. त्यानंतर लॅश लाईनच्या अगदी जवळून मी एक स्काय ब्लू कलरची पेन्सिल लावून घेते आणि त्याला एका ग्रीन कलरच्या अशा आयशॅडोने सेट करते. त्यानंतर लूक बॅलन्स व्हावा म्हणून मी ब्राऊन कलरचा आयशॅडो लोअर लॅश लाईनला सुद्धा लावून घेतलं आहे. आपण दुसऱ्या डोळ्यावर सुद्धा ही प्रोसिजर रिपीट करणार आहोत. मग एक ब्लॅक काजळ घेऊन मी लोअर वॉटरलाईन आणि अप्पर वॉटरलाईनला लावून घेतलं आहे. तुम्हाला जर डिफिकल्ट होत असेल तर तुम्हीसुद्धा मिरर खाली पकडून लॅश लाईन टाईट करून घेऊ शकता. आता काजळ आणि लावलेला आयशॅडो नीट ब्लेंड करून घ्यायचं जेणेकरून सीमलेस लुक येईल. त्यानंतर मी माझा फेवरेट मस्करा लावणार आहे ज्याचं नाव तुम्हाला माहीतच आहे. इसेन्सचा आय लव्ह एक्स्ट्रीम मस्करा आहे हा. त्यानंतर मी आयब्रोजवर सुद्धा इसेन्स ब्रँडचा ब्रो फिक्सिंग मस्करा लावून घेतला आहे. हा नॅचरल लुकसाठी खूपच छान दिसतो. स्विस ब्युटीच्या चेरी ब्राऊन लिप लायनरने लिप लाईन करून घेतले आहेत आणि लिप फिल करण्यासाठी मी लवत ब्रँडची लिपस्टिक वापरली आहे, स्पॅनिश कॉफी. तर हा आहे फिनिश लुक. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.